कृती अर्थातच रोहन शेके अँड कंपनी इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल, तर त्यांच्या विरोधामध्ये दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल आतिश बांडे अँड कंपनी अर्थातच प्रिन्स देवांश 11 असे दोन दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा ओम एकदंताय विघ्ने वक्रतुंडाय धीमहि तन्मोदंती प्रचोदयात तन्मोदंती प्रचोदयात तन्मोदंती प्रचोदयात. गणपती बाप्पाला वंदन करतोय. लेट्स प्ले गेम ऑन. ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो दी गुड गेम, शो दी क्वालिटी क्रिकेट अँड बेस्ट क्रिकेट. पहिला चेंडू मिस्टॅम स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू चाललाय नो मॅन्स लँड मध्ये, लॉंग ऑन रिझन मध्ये. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न बघता बघता दोन धावा देखील इथे कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 1 नंबर मैदानाच्या आतमध्ये पहिली मार्गस्थ पाहायला मिळते. बॉलिंग मार्क वरती कुणाल येतोय आणि पहिल्या चेंडूवरती इथे दोन धावा संकेत एकवटताना पाहायला मिळतोय. प्रिन्स देवांश स्पोर्ट्स वर्सेस स्वर्गीय मंजुळा स्मृती असे दोन दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका मारायचा प्रयत्न डीप मध्ये विकेट एरिया लॉंग ऑन मध्ये आणि चेंडू नोमॅन्स लँड मध्ये पडला. तोपर्यंत दोन धावा कंप्लीट झाल्यात. इथे पुल करायचा प्रयत्न होता, अतिरिक्त टेक ऑफ चेंडूला प्रदान झाला आणि अशा परिस्थितीमध्ये डॉट बॉलची समाप्ती होतीये. सारा गोटेगर गाव खेलेगा असं म्हणत असताना एक गाव एक लीग, मी म्हणेल वन ऑफ द फायनेस्ट लीग या संपूर्ण बेल्ट मधली आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच गोटेगर प्रीमियर लीगचा दैदिप्यमान थरार आपण पाहू शकतो. कट करायचा प्रयत्न केला जातोय. सुमित सर आमच्याकडे वळतात आणि सांगतात इट्स अ वाईट बॉल. वाईटची एक रन टीमच्या टोटल मध्ये ऍड. मुफ्त का चंदन घिसमेरे नंदन असं म्हटलं जातं आणि त्याचप्रमाणे फुकट ते पौष्टिक एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होत असताना पाहायला मिळेल. टीमची टोटल जाऊन पोहोचली 3 या आकड्यावरती. यावेळेस फुललेनचा चेंडू होता, क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून होती चुकी. चेंडू चाललाय लॉंग ऑन रिझन मध्ये. प्रतीक येतोय. फिल्डिंग चांगली होती. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते प्रतीकच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षक होता मिड ऑन मध्ये, त्याच्या माध्यमातून थोडीशी मिस्टेक होती आणि अशा परिस्थितीमध्ये बॅकिंगला काव कॉर्नर मधून स्प्रिंट मारली आणि लॉंग ऑन मध्ये आला. फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर 2, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर व्हाईट बॉल पाहायला मिळाला. टीमची टोटल 3 होती आणि या चेंडूवरती 2. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. लाऊड अपील केली जाते मात्र डॉट बॉलची समाप्ती होतीये. षट क्रमांक पहिलं मार्गस्थ मेंडेटरी पॉवर प्लेचं कुणालच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी होतीये मात्र संकेत थोडासा इथे मोठ्या फटक्यांपासून लांब असताना पाहायला मिळतोय. मोठ्या फटक्यांपासून पूर्ण प्रकारे वंचित ठेवण्याचं काम आतापर्यंत केलेलं आहे. आज लीग स्वरूपात 8 धावा. 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 2 नंबर मैदानाच्या आतमध्ये पहिली सुरू आहे. स्ट्रायकर एंड वरती आता सागर येतोय. पहिल्या चेंडूवर 2, त्यानंतर डॉट बॉल वाईट. तिसऱ्या चेंडूवर 2 धावा, चौथा चेंडू डॉट, पाचव्या चेंडूवरती 3 धावा. एकंदरीत 8 धावा धावफलकावरती. खुलवा टप्प्याचा चेंडू फटका फसला होता मात्र फिल्डिंग अप्रतिम होती. इथे फेकी देखील थोडीशी खराब.
11 धाव धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. दोन षटकांची समाप्ती टीमची टोटल पाहायला मिळते 24 या आकड्यावरती. 24 रन ऑन द स्कोर कार्ड आफ्टर 2 ओव्हर. दोन षटकांची समाप्ती होतीये. पहिल्या षटकामध्ये एकंदरीत कुणालनी खर्च केल्या 9 धावा. दुसऱ्या षटकामध्ये रोहनने खर्च केल्या 15 धावा. आणि आता बॉलिंग मार्क वरती कुठला गोलंदाज येईल हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं. बॉलिंग मार्क वरती प्रतीक डिंगोरे पाहायला मिळतील. रायझिंग खेळाडू म्हणून या खेळाडूची देखील ओळख आहे. सातत्याने अंडर-24 ची टुर्नामेंट कुठेही बरोवा त्या क्रीडा स्पर्धेमध्ये प्रतीकच्या माध्यमातून चांगली कामगिरी सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. असं उभरतं सितारा म्हणून या खेळाडूकडे देखील पाहिलं जातोय. प्रतीक येतोय बॉलिंग मार्क वरती. इंडिव्हिज्युअल पहिल्या टीम कडून तिसऱ्या षटकासाठी तर स्ट्रायकर एंड वरती आतिश भांडे पाहायला मिळतील. आतिश म्हटलं तर एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून त्याची ओळख आहे. एका बाजूला उभरता सितारा तर दुसऱ्या बाजूला एस्टॅब्लिश्ड खेळाडू. असा बॅटल रंगत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. मात्र बॅटल मध्ये कुठला खेळाडू वर्चस्व गाजवेल पाहणं महत्वाचं. पहिला चेंडू लाऊड अपील केली जाते आणि फिंगर अप
या मॅचची गोल्डन विकेट कॅरी होतीये. फलंदाज होतोय बाद. बिग विकेट डाऊन. आतिश बांडे बॅक टू द पवेलियन. या मॅचची गोल्डन विकेट कॅरी होती आणि आता फ्रंट फुट वरती स्वर्गीय मंजुळा स्मृती या मॅच मध्ये पाहायला मिळेल. कारण पहिल्या षटकामध्ये 9 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 15 धावा आणि त्यानंतर कमबॅकची गरज होती आणि कमबॅक करत असताना प्रतीकने आतिश बांडेचा विकेट घेतलाय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती स्वतःच्या नावाची वलय सातत्याने अंडर-24 मध्ये का निर्माण होते याचं प्रात्यक्षिक उदाहरण प्रतीकच्या माध्यमातून दिलं जातं. यावेळेस देखील बॅटची कडा होती. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून चूक आणि चेंडू सीमा पार. 4 धावा, चौकार. चौकार पाहायला मिळतोय. चौकाराच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली 29 या आकड्यावरती. 29 धावा धावफलकावरती प्रतीकचे षटक. बॅटची कडा लागली होती आणि त्यानंतर फिल्डरच्या माध्यमातून थोडीशी चूक झाली. कॅच ड्रॉप होती. यावेळी सेन्सिबल क्रिकेट आपण पाहू शकतो. बॅकफुट वरती आले आणि त्यानंतर फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न होतो. ऑन साइडला चेंडू लॉंग ऑनला ट्रॅव्हल होतोय. कंप्लीट केली जाते सिंगल आणि सिंगलच्या मदतीने 30 धावा धाव फलकावरती. 30 रन ऑन द स्कोर कार्ड. 30 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. ओव्हर नंबर मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या स्थितीला सुरू असताना पाहायला मिळते तिसरी आणि तिसऱ्या षटकाची सुरुवात तर विकेटने झाली होती. 0 या आकड्यावरती आतिश बांडे गोल्डन डकचा शिकार झाला. मात्र धावसंख्या देखील चांगली बनत असताना पाहायला मिळते. टीमची टोटल 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. ओव्हर नंबर तिसरी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यावेळेस देखील वाईट बॉल पाहायला मिळतो. वाईटची एक रन टीमच्या टोटल मध्ये ऍड होती आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 31 पाहायला मिळेल. ॲज अ स्कोरर मनीष लहाने आपल्याला पाहायला मिळतील. आजच्या दिवसामध्ये मनीष लहाने यांची उपस्थिती पाहायला मिळते. इतके दिवस होता कुठे माहित नाही, मात्र आज उपस्थिती पाहायला मिळते आणि आल्या आली जर पाहायला गेलं तर त्याची स्कोरिंगची जबाबदारी त्याच्या माध्यमातून पार पाडली जाते. त्याचं देखील कौतुक. यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती होतीये. डॉट बॉलची समाप्ती होत असताना पाहायला मिळतीये. यावेळेस देखील मिस्टॅम्प स्ट्रोक डाऊन दी बॉल. फिल्डर याचा प्रयत्न करतात. फ्लाइंग टू दी एंड ड्रॉप इनटू दी फिंगर म्हणावं लागेल. मात्र चेंडू धरतीला दान होतोय. संघ मालकांच्या माध्यमातून इथे कॅच सुटताना पाहायला मिळते. अशा वेळेस बोलायचं तर बोलायचं कोणाला हा मोठा प्रश्नचिन्ह असेल. मात्र डगआउट खेळाडू कक्षामधून आतिश सांगतोय अशी फटकेबाजी कर, तशी फटकेबाजी कर. मात्र आता तो इतकंच करू शकतो कारण पहिल्या चेंडूवरती तो बाद झाला आणि त्यानंतर आता संघाची जबाबदारी सध्याच्या स्थितीला ओमकार वरती आहे, ज्याच्या माध्यमातून चांगले स्ट्रोक पाहायला मिळालेत. यावेळेस देखील बॅटची कडा लागती. ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल होतो. ऑफ साइडला चेंडूला ट्रॅव्हल करायचं होतं. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून फंबलनेस पाहायला मिळते. थोडीसं मिसजजमेंट आणि अशा परिस्थितीमध्ये कंप्लीट होत आहेत 2 धावा. 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल पुढे जात असताना पाहायला मिळते. एकंदरीत पाहायला गेलं तर ओव्हर नंबर तिसरी मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होती. 3 षटकांची समाप्ती. टीमची टोटल 35 या आकड्यावरती. 35 रन ऑन दी स्कोर कार्ड. मैदानाच्या आतमध्ये जो मात्र ड्रिंक्स ब्रेक होईल तोपर्यंत संधी असेल आमच्या डीजे ऑपरेटरला, ज्यांच्या माध्यमातून ऐकू एक सुमधुर असं संगीत.
समाप्ती 35 धावा धावफलकावरती 35 रन ऑन दी स्कोर कार्ड. पहिल्या षटकामध्ये 9, दुसऱ्या षटकामध्ये 15 आणि त्यानंतर तिसऱ्या षटकाचा विचार केला 11 धावा पाहायला मिळाल्या. एकंदरीत टीमची टोटल 35 या आकड्यावरती 35 रन ऑन दी स्कोर कार्ड. 3 षटकांची समाप्ती होती. बॉलिंग मार्क वरती कॅप्टन कूल अर्थातच रोहन शेळके पाहायला मिळतील इंडिव्हिज्युअल दुसऱ्या स्पेल मध्ये आणि टीम कडून चौथ्या षटकामध्ये रोहन याला प्राचारित केलं जात आहे. एक प्रश्नचिन्ह जो मात्र उभं राहत असताना पाहायला मिळतो. 3 षटकांमध्ये ज्या गोलंदाजाने सर्वात जास्त धावा खर्च केल्या असा गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती काय येतोय हा मात्र प्रश्नचिन्ह आहे. मात्र फ्रंटलाईन गोलंदाज म्हणून त्याला प्राचारित केलं जाते आणि त्याच्या माध्यमातून कशी कामगिरी होतीये हे देखील पाहणं महत्वाचं असेल. मात्र वेळ वाचवणं अत्यंत गरजेचं असेल या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची आहे. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतीये 3 षटकांच्या समाप्तीनंतर 35 या आकड्यावरती सध्याच्या स्थितीला ओमकार आणि त्याच्या सोबतीला संकेत ही जोडी खेळपट्टीवरती आहे. यावेळेस फटका फसलाय डाऊन दी बॉल. फिल्डर याचा प्रयत्न करतोय. जजमेंट सुरेख आणि धक्का बसलाय. विकेटचं पतन लागतोय तिसरा झटका 35 या आकड्यावरती. रोहनच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त होत असताना पाहायला मिळते. बिग फिश डाऊन बॅट्समन हॅज टू डिपार्ट. इथे बाद होत असताना पाहायला मिळतोय. संकेत नवीन फलंदाज. भगवान आपल्याला पाहायला मिळतील 5व्या क्रमांकावरती येतात ऍज अ स्कोरर. मनीष लहाने आपल्याला पाहायला मिळतात. आय थिंक आमचे बंधुराज प्रसन्न चव्हाण आणि मनीष एकाच वर्गात होते इंजिनिअरिंगच्या वेळेला. मात्र त्यावेळेस इतकी ओळख नव्हती. यावेळेस मिसटाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. डाऊन दी बॉल फिल्डर याचा प्रयत्न करतायत त्यांच्या आवाक्याच्या दूर. चेंडू सीमा पार 2 टप्पा खातोय आणि त्यानंतर येत असताना गोटेगर गावाचा ब्रँड गोटेगर प्रीमियर लीग चौकार. एकूण 40 धावा धावफलकावरती. मान्यवरांची देखील उपस्थिती पाहायला मिळते या क्रीडा स्पर्धेसाठी. सर्वच मान्यवरांचं करूया सहर्ष असं स्वागत. 39 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. ओव्हर नंबर 4 मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवरती विकेट. मात्र त्यानंतर गॅप शॉट सिलेक्शन पाहायला मिळालं. वाडिश लॉंगॉनला क्लिअर करत 2 क्षेत्ररक्षक होते त्यांच्यामध्ये होती दरी आणि त्या दरीला बेधत असताना चेंडू सीमारेषा पलीकडे गेला ज्यावरती 4 धाव्यांची मोहर आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतो. 39 धावा धावफलकावरती. रोहनचं हे षटक इम्पॉर्टंट असेल कारण आतापर्यंत रोहनने 8 चेंडू जे मात्र टाकलेत आणि त्यामध्ये एकंदरीत त्याने 19 धावा खर्च केलेल्या आहेत. मात्र इथे देखील तशीच कामगिरी त्याच्या माध्यमातून होईल की नाही हे मात्र पाहणं महत्वाचं. यावेळेस फटका चांगला. चेंडू सीमा पार. पैर पर गेंद मतलब बाउंड्री की सेंड पर गेंद. चेंडू सीमारेषा पलीकडे आकाशाला गवसणी घालणारा गगनचुंबी गगनभेदी दमदार असरदार बहरदार षटकार. रोहनचं षटक थोडंसं मागडं होतं असताना पाहायला मिळेल कारण पहिल्या चेंडूवरती विकेट आली त्यानंतर मात्र एक चौकार. दुसऱ्या चेंडूवरती तिसऱ्या चेंडूवरती षटकार आला. टीमची टोटल जाऊन पोचली आहे सध्याच्या स्थितीला 45-45 या आकड्यावरती. याच दरम्यान आदी मडके यांची उपस्थिती पाहायला मिळते. वेलकम आदिबाई, तुमचं सहर्ष असं स्वागत आहे. शांत आणि संयमी असणारा खेळाडू. ज्याच्या
डोक्यावरती नेहमी बर्फ आपल्याला पाहायला मिळतो, असा आधी मडकी आणि जिभेवरती साखर. आधी मडके झाला, त्यानंतर आतिश झाला, अमित झाला. या सर्वांच्याच डोक्यावरती बर्फ आणि जिभेवरती साखर असते. इथे वाईट बॉल येतोय. सातत्याने खराब गोलंदाजी केली जाते. ज्यावेळेस रोहन गोलंदाजी मार्कवरती आला त्यावेळेस मी म्हटलं होतं की ज्या गोलंदाजाने सर्वात जास्त धावा खर्च केल्यात अशा गोलंदाजाला पुन्हा एकदा प्राचारित करायचं कारण काय. यावेळेस देखील फुलटॉस चेंडू पाहायला मिळेल. चेंडू चालला डीप मध्ये, क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून चुकी आणि चेंडू सीमा पार. फिल्डरच्या माध्यमातून चुकीला माफी नाही. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाब्यांची मोर फटक्यावरती. गोटीगर प्रीमियर लीग चौकार. मी इथे फलंदाज भगवानच्या माध्यमातून अजून एक स्ट्रोक पाहायला मिळतोय. फुलटॉस चेंडू, ब्रेड अँड बटरची संधी आणि संधीचं सोनं. चेंडू मिड विकेटला क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धाव्यांची मोहर. षटकार. नो प्लस 6 एकंदरीत लक फॅक्टर ऑन करणारा सत्ता आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती पुढे जाती आणि जाऊन पोहोचली आहे 57 या आकड्यावरती. 57 धावा धावफलकावरती. महागडी गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळतीये. इथे देखील वाईट बॉल येतोय. 58 धावा धावफलकावरती. हा षटक थोडासा मागडा होतोय कारण आतापर्यंत 5 चेंडू आणि 4 चेंडू आणि 4 चेंडूंमध्ये 22 धावा खर्च केल्यात. रोहनने अजून एक वाईट बॉल, यालाच म्हटलं जातं प्रेशर. कॅप्टन कूल आहे मात्र प्रेशर मध्ये सध्याच्या स्थितीला बिखरताना पाहायला मिळतोय. मात्र कमबॅक करू शकतो तो कारण त्याच्याकडे टेम्परामेंट आहे आणि टेम्परामेंट इथे दाखवणं गरजेचं असेल. यावेळेस कमबॅक केलं जात आहे. फ्रीडचा चेंडू होता आणि फ्रीडच्या चेंडूवरती डॉट बॉल पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती स्थिर आणि स्थगित पाहायला मिळेल. 59 धावा धावफलकावरती. 59 रन ऑन दी स्कोर कार्ड. यावेळेस मिस्टॅम स्ट्रोक डाऊन दी बॉल. स्वतः गोलंदाज यायचा प्रयत्न करतोय. कॅच झाली कंप्लीट. फलंदाज होतोय बाद. इथे कमबॅक केलं जाते आणि अशा परिस्थितीमध्ये विकेट क्रमांक पडत असताना पाहायला मिळेल 4था. 4 षटकांची समाप्ती टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 59 या आकड्यावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये.
डोंगरे बॉलिंग मार्क वरती तयार होतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 59 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळेल. गोलंदाज तयार होतोय. यावेळेस देखील मिस्टॅम्प स्ट्रोक डाऊन दी बॉल. फिल्डर याचा प्रयत्न पुन्हा एकदा करतोय. कॅच इथे देखील ड्रॉप होतीये. या मॅच मध्ये 3 ते 4 कॅच ड्रॉप होत असताना पाहायला मिळाले. त्यासोबत फिल्डिंग देखील खराब होतीये आणि त्याच गोष्टीला अनुषंगून धावा बनत असताना पाहायला मिळतात. भगवानची जर कॅच पकडली असती तर धावा कमी आल्या असत्या. त्यानंतर पाहायला गेला तर ओमकारची देखील पहिल्या चेंडूवरती थर्डमॅन मध्ये कॅच सुटली, त्यामुळे धावा बनत असताना पाहायला मिळाल्या. संकेतची देखील एक कॅच सुटताना पाहायला मिळाली बॅकवर्ड पॉइंट मध्ये. त्याने देखील 22 धावा बनवल्या. यावेळेस लाऊड अपील केली जाते. दरम्यान डॉट बॉलची समाप्ती होतीये. प्रितेश 6व्या क्रमांकावरती येतोय आणि इथे फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळेल. विकेटचं पतन. धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. रनिंग बिटवीन द विकेट अप्रतिम पाहायला मिळते. मात्र वारंवार चुका होत असताना पाहायला मिळतात. फिल्डर्सच्या माध्यमातून याच गोष्टीचा मी उल्लेख करतोय. 4 धावा इथे कंप्लीट होत आहे. टीमची टोटल चौकाराच्या मदतीने जाऊन पोहोचली आहे 65 आकड्यावरती. 65 धावा धावा फलकावरती. बॅकफुटला आले. फटका चांगला पाहायला मिळतोय. कट करायचा प्रयत्न कव्हर पॉइंट रिजन मध्ये, डीप रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय तोपर्यंत इथे फलंदाज बाद होतोय धावबाच्या स्वरूपामध्ये. 1 मोर विकेट डाऊन. पहिली धाव कंप्लीट होती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला मात्र प्रयत्नांती परमेश्वर मिळत नाहीये आणि अशा परिस्थितीमध्ये दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये 6वा झटका लागतोय बॅटिंग करणाऱ्या टीमला. 1 मोर विकेट डाऊन. बॅट्समन हॅज टू डिपार्ट. नवीन फलंदाज रोनक पाहायला मिळेल. राज पाहायला मिळेल. 8व्या क्रमांकावरती येतोय. 66 धावा धावफलकावरती आहेत. अक्रॉस द लाईन स्ट्रोक खेळायचा प्रयत्न, बॉल बॅक ड्राईव्ह खेळायचा प्रयत्न, मात्र त्यानंतर पाहायला गेलं तर फॉलो थ्रू मध्ये चांगला जजमेंट. कॅच झाली कंप्लीट. फलंदाज होतोय बाद. राजला आल्या पावली परतायला लागते माघारी. तू चल मे आया. अशा परिस्थितीमध्ये 1 मोर विकेट डाऊन. राज बॅक टू द पवेलियन. हे पाहणं त्यांच्या माध्यमातून गरजेचं असेल. मोठा फटका मारायचा प्रयत्न. 1 मोर विकेट डाऊन. फॉलो थ्रू मध्ये पुन्हा एकदा चांगला जजमेंट. बॅक टू बॅक 2 विकेट स्वतःच्या खात्यामध्ये ऍड करतोय. 1 मोर विकेट डाऊन. आणि आपण पाहू शकतो अशा परिस्थितीमध्ये ओव्हर नंबर मैदानाच्या आतमध्ये 5वी कंप्लीट होतीये. 5 षटकांची समाप्ती टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 66 या आकड्यावरती आणि 67 धावेंचं
टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. आतिश पहिल्या चेंडूवर 2 धावा, त्यानंतर विकेट, त्यानंतर चौकार नाही 4 धावा पळून काढल्या होत्या, त्यानंतर रनआउट आणि बॅक टू बॅक टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. म्हटलं जातं की कोई भी लक्ष्य इंसान की साथ से बड़ा नहीं और हारा वही जो लढा नहीं. इथे प्रयत्न करावे लागतील आणि प्रयत्नांची पराकाष्ठा जी मात्र दाखवावी लागेल. महेशी डिंगोरे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस असं मात्र करतोय.
एक अष्टपैलू असे खेळाडू, हार्ड हिटर फलंदाज आणि आगेचे निखारे फेकणारे आमचे महेश दादांच्या शुभ हस्ते आपण टॉस जो मात्र करतोय. मॅचला होतीये सुरुवात. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकासाठी ओमकार येतोय. लेट्स प्ले गेम ऑन. गोलंदाज तयार. पहिला चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती होतीये. महेश दादा, एक ओव्हर नंतर आपण टॉस करू, कारण ऑनगोईंग मॅच सुरू आहे. एक षटकानंतर आपण टॉस करून घेणार आहोत. पहिला चेंडू आपण पाहतोय. डॉट आला, त्यानंतर मोठा फटका मारायचा प्रयत्न, हेलिकॉप्टर उडवायचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. वेकेंट एरिया पाहायला मिळत होता. पॉवर प्लेचं षटक पाहायला मिळतो आणि अशा परिस्थितीमध्ये कंप्लीट केल्या जात आहेत इथे 2 धावा. 2 धावेच्या मदतीने अकाउंट ओपन होतोय. 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. आतिशचं षटक देखील इम्पॉर्टंट असेल. आय थिंक आतिशला रोहन साठी ठेवलं असेल. ज्यावेळेस रोहन मैदानाच्या आतमध्ये उतरेल त्यावेळेस आतिशचं ओव्हर आणि आतिशचं षटक जे मात्र इम्पॉर्टंट आपल्याला पाहायला मिळेल. इथे नो बॉल पाहायला मिळतोय. आउटसाइड पिच जे मात्र बॉल आपल्याला पाहायला मिळाला, त्यामुळे नो बॉल आणि त्या सोबतीला 1 धाव. अर्थातच इथे रिकन्सिलेशन पंचांनी केलं आणि त्यानंतर त्यांचा डिसिजन रिव्हर्स केला. वाईट +1. 2 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होतील. 4 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 67 धावेंचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय आणि अशा परिस्थितीमध्ये पहिला चेंडू 2 धावा, डॉट बॉल, त्यानंतर 2 धावा आणि त्यानंतर अवांतरच्या 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 4 या आकड्यावरती. 4 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. ओव्हर नंबर मैदानाच्या आतमध्ये पहिली पाहायला मिळतीये आणि पहिल्या षटकामध्ये जर पाहायला गेलं तर रोहनने चांगलं स्ट्रॅटेजी वापरली आहे. स्वतः पाठी राहतोय आणि बाकी खेळाडूंना अटॅक करायला लावतोय. इथे फटका चांगला पाहायला मिळेल. कट केलंय VVS लक्ष्मण आणि गुंडप्पा विश्वनाथ स्टाईलने बॅकवर्ड पॉइंट मधून बॉलला फेकून दिलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावेची मोहर. चेंडू सीमा पार. GPL चौकार. चौकार पाहायला मिळतोय. अजून एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळेल. फुल लेनचा चेंडू होता. ड्राईव्ह केलंय. लॉंग ऑनला चेंडू ट्रॅव्हल होतो. आतिश पाहायला मिळतील तोपर्यंत कंप्लीट केली जाते. सिंगल 9 धावा धावफलकावरती. 9 रन ऑन दी स्कोर कार्ड. पहिले षटक ओमकारचं आणि पहिल्या षटकामध्ये चांगली अशी धावसंख्या उभारण्यामध्ये यश मिळत असताना पाहायला मिळतोय. सध्याच्या स्थितीला अभि आणि राहुल यांच्या माध्यमातून रोहन अजूनही खेळाडू कक्षामध्ये आहे आणि तो म्हणेल ही साजेदारी जितकी चांगली होईल माझ्यासाठी तितकं डोकेदुखी कमी असेल, कारण कॅप्टन कूल म्हणून त्याची ओळख आहे. सातत्याने एस्टनच्या मागे समीकरण चेंज करत असताना पाहायला मिळतो. यावेळेस लक फॅक्टर ऑन होतोय आणि चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे. नो +4. 5 धावा. लक फॅक्टर ऑन करणारा येतोय. नशिबाचा पंजा. हिट जो मात्र पाहायला मिळतोय. एकंदरीत 14 धावा धावफलकावरती. दद्दू गणेश चर्चा करून घे. बॉल पाहिजे, काय पाहिजे ते तो देईल. यावेळेस देखील स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय आणि चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावेसाठी फ्रीडच्या चेंडूवरती. लॉंग लॉंग बिग बिग मायटी हिट बाय दी मायटी मॅन. चेंडू सीमा पार. 6 धावा. षटकार. वरती लागल्यात. मात्र अशा परिस्थितीमध्ये एक प्रश्नचिन्ह उभा राहतोय की तुमच्याकडे आतिश बांडे सारखा एक चांगला खेळाडू आहे, मग त्याला गोलंदाजीवरती का नाही आणलं.
कारण त्याच्या माध्यमातून पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी झाली असती तर कदाचित विकेट देखील पडल्या असत्या आणि धावा देखील आल्या नसत्या. अशा परिस्थितीमध्ये बॅटिंग करणारा संघ बॅकफूट वरती गेला असता. अर्थातच स्वर्गीय मंजुळा स्मृती हा संघ बॅकफूट वरती जाताना पाहायला मिळाला असतं. मात्र बॉलिंग मार्क वरती ओमकार आला आणि फटकेबाजी चांगली होती. अजून एक खेचून मारलेला स्ट्रोक यावेळेस देखील लुक केलाय. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी रन मिलेंगे 4, तभी तो होगा बेड़ा पार. चेंडू सीमा पार, चौकार. पण टॉस करून घेतोय कृपा 11 आणि यश अर्णव 11 असे दोन दिग्गज संगीत ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. सन्माननीय महेशजी यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. ओव्हर नंबर पहिली मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होती. 24 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 24 रन ऑन दी स्कोर कार्ड आफ्टर 1 ओव्हर. पहिल्या षटकाची समाप्ती होती. 24 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. बॉलिंग मार्क वरती आतिश जो मात्र येतोय. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. आतिश बॉलिंग मार्क वरती पाहायला मिळतोय. पहिला चेंडू जो मात्र डॉट येतोय, ज्या वेगासाठी आतिशला ओळखला जातो तोच वेग आतिशच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. चांगला चेंडू होता. गुड लेंथ वरती चेंडू हिट होतोय आणि अतिरिक्त टेक ऑफ चेंडूने घेतलं होतं. चेंडू राईज झाला. फलंदाज सरप्राईज झाला आणि अशा परिस्थितीमध्ये येत असताना हा डॉट बॉल. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतात आणि मी म्हणेल गोलंदाजी करत असताना कमबॅक करून देतोय आतिश. यावेळेस देखील इथे देखील चांगला चेंडू पाहायला मिळतो. डॉट बॉलची समाप्ती होती. पहिल्या षटकामध्ये 24 धावा आल्या होत्या. अशा परिस्थितीमध्ये कमबॅक नितांत गरजेचं होतं आणि कमबॅक आतिशच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. हेच जर षटक आतिशने पहिलं टाकलं असतं तर धावा देखील आल्या नसत्या आणि त्यामध्ये प्रेशर देखील बिल्डअप होऊ शकलं असतं. इथे फटका चांगला पाहायला मिळतोय. वाडी स्ट्रॉंग ऑन रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. एक धाव झाली कंप्लीट. यावेळेस ड्राईव्ह करायचा प्रयत्न होता. ऑन ड्राईव्ह मात्र फटका चांगला पाहायला मिळाला. एक धाव कंप्लीट. सिंगलच्या मदतीने 25 धावा धावफलकावरती. 25 रन ऑन दी स्कोर कार्ड. 25 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. ओव्हर नंबर मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या स्थितीला सुरू असताना दुसरी पाहायला मिळतीये आणि दुसऱ्या षटकाच्या 4 चेंडूंवरती 3 डॉट बॉल आणि एक सिंगल. म्हणजेच काय तर गोलंदाजी चांगली होतीये. कमबॅक इथे चांगला होता असताना पाहायला मिळतोय. धावसंख्येची मात्र धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे. सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळेल 25 या आकड्यावरती. इथे देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. 5 चेंडू आणि 5 चेंडूंमध्ये एक धाव खर्च केली. अर्थातच एक सिंगल आणि 4 डॉट बॉल. याला म्हटलं जातं गोलंदाजी, याला म्हटलं जातं कमबॅक. आणि सी फॉर क्रिकेट मध्ये सी फॉर कंट्रोल दाखवत असताना आतिश बांडेने तो कमबॅक करून दिलाय त्याच्या संघासाठी. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती. अवघ्या एका धावेचं षटक आपल्याला पाहायला मिळतो आतिश बांडेच्या माध्यमातून आणि अशा परिस्थितीमध्ये ओव्हर नंबर दुसरी मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट. 2 षटकांची समाप्ती. टीमची टोटल बिनबाद 25 धावा धावा फलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर. दोन षटकांची समाप्ती. 25 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. पहिल्या षटकामध्ये 24 धावा, दुसऱ्या षटकामध्ये
एक धाव आपल्याला पाहायला मिळाली. चांगली गोलंदाजी आतिशच्या माध्यमातून पाहायला मिळाली. याच गोष्टीचा मी उल्लेख पहिल्या षटकामध्ये करत होतो. आतिश सारखा गोलंदाज तुमच्याकडे आहे, मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही आतिशला पहिलं षटक का नाही दिलं? मात्र त्यांनी दुसरं षटक दिलं आणि त्यावेळेस गोलंदाजी अप्रतिम पाहायला मिळाली. कमबॅक तर झालाय, मात्र हा कमबॅक किती वेळ चालेल हे देखील पाहणं महत्वाचं असेल, की दुसऱ्या बाजूला बॅटिंग करणारा टीम तो मात्र पुन्हा एकदा वार करेल हे देखील पाहणं महत्वाचं असेल. 2 षटकांची समाप्ती, 25 धावा धावफलकावरती, 67 धावेचं टार्गेट आणि त्यापैकी 25 धावा धावफलकावरती लागल्यात. 5 षटकांची मॅच, अर्थातच 5 षटकांचं पूर्वार्ध, 5 षटकांचं उत्तरार्ध आपल्या सर्वांना पाहायला मिळतोय. फुलटॉस चेंडू होता, पंचांनी बीमर चेंडू घोषित केलाय. एक धाव झाली कंप्लीट आणि इथे आपण पाहतोय नो+1, एकंदरीत 2 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होत असताना पाहायला मिळतील. प्रितेश बॉलिंग मार्क वरती आहे आणि पहिला चेंडू बीमर पाहायला मिळालाय, त्यामुळे पुढील चेंडू फ्रेट असेल आणि मागच्या वेळेस फ्रेटच्या चेंडूवरती षटकार पाहायला मिळाला होता. यावेळेस देखील तशी कामगिरी होतीये का हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असेल. 27 धावा, 27 रन ऑन दी स्कोर कार्ड. पहिल्या षटकामध्ये 24 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 1 धाव आणि या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती नो आलाय आणि त्यावरती 1 धाव देखील आपल्याला पाहायला मिळाली. म्हणजेच काय तर पुढील चेंडू फ्रेट असेल, प्रितेशच्या माध्यमातून कमबॅक होणं गरजेचं आहे. फुलटॉस चेंडू फटका चांगला पाहायला मिळतोय. मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होईल. 1 धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि अशा परिस्थितीमध्ये कुठला खेळाडू बाद होईल हे मात्र पाहणं महत्वाचं असेल. आतिश पण विचार करतोय आउट करू की नको, मात्र फलंदाज बाद होतोय, विकेटचं बदल होतोय आणि मैदानाच्या आतमध्ये रोहन शेळके पाहायला मिळेल. झटका लागतोय पहिला. सध्याच्या स्थितीला 28 या आकड्यावरती, 28 या आकड्यावरती 1 मोर विकेट डाऊन. आतिश म्हणजे खतरनाक माणूस आहे, एक वेगळंच रसायन आहे आतिश आणि त्याच्या माध्यमातून स्ट्रॅटेजी चांगली होती. जरी कुठलाही फलंदाज बाद झाला तरी देखील नॉन स्ट्रायकर एंडवरती रोहन आला पाहिजे, यासाठी आतिश थोडासा थांबला. जोपर्यंत दोन्ही फलंदाज स्ट्रायकर एंडच्या दिशेने येत नाही तोपर्यंत चेंडू फेकला नाही. इथे लाऊड अपील केली जाते, फिंगर अप. हो युती, फलंदाज होतोय बाद. 1-2 असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होतोय. पहिल्या चेंडूवरती नो, मात्र त्यानंतर जो कमबॅक झालाय 1 मोर विकेट डाऊन. दुसरा झटका लागतोय बॅटिंग करणाऱ्या टीमला. सध्याच्या स्थितीला आपण पाहू शकतो 3 चेंडूंचा खेळ, 4 चेंडूंचा खेळ कंप्लीट होतोय. सॉरी 3 चेंडूंचा खेळ कंप्लीट होतोय. थोडस स्कोरिंग
यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतोय. इथे आपण पाहतोय डॉट बॉलची समाप्ती होतीये. हरकत नाही मनीष, चौथ्या दिवसामध्ये तुझी उपस्थिती पाहायला मिळतीये. डॉट बॉलची समाप्ती होतीये. फुलटॉस चेंडू फटका चांगला पाहायला मिळतोय. रोहन शेख हे कॅप्टन कुलच्या बॅट मधून येतोय तडाखा. चेंडू सीमा पार यावेळेस येतोय रोहनचा ब्रँडेड स्ट्रोक षटकार. रोहनच्या बॅट मधून आलेला षटकार पाहायला मिळेल. 6 धावेच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 35 या आकड्यावरती. 35 रन ऑन दी स्कोर कार्ड. रोहन आला, रोहनने पाहिलं आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये रोहनने पहिल्याच चेंडूवरती टोकलाय षटकार. सातत्याने गणेश डिंगोरे सांगतोय की रवी डिंगोरे असतील, त्यानंतर जयंत डिंगोरे, त्यानंतर मनीष लहाने आणि रोहन शेके, रोहन नाही मनीष लहाने हे सर्वच तळ्याच्या मैदानावरचे किंग आहेत आणि त्यांच्या माध्यमातून सातत्याने अप्रतिम कामगिरी पाहायला मिळते. मात्र कशी कामगिरी होईल रोहनच्या माध्यमातून पाहणं महत्वाचं असेल. फुलर लेनचा चेंडू होता, फटका चांगला पाहायला मिळतोय आणि चेंडू सीमारेषा पलीकडे. पुन्हा एकदा मोठा फटका, चेंडू सीमा पार, चौकार. तेराव म्हणतोय आतिश. सध्या मी म्हणेल हार्ड लक चालू आहे, टफ लक चालू आहे. एकंदरीत 39 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 3 षटकांची समाप्ती होती. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 28 धावांची गरज आहे. 14ची सरासरी प्रति षटकामागे इथून मेंटेन करावी लागेल. एका बाजूला पाहायला गेलं तर स्ट्रगल सुरू होता पहिल्या 2 षटकांमध्ये, मात्र त्यानंतर पाहायला गेलं तर रोहनच्या बॅटमधून एक षटकार, एक चौकार आला. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती मात्र पाहायला मिळते 39 या आकड्यावरती. 39 रन ऑन दी स्कोर कार्ड. समीकरण 12 चेंडू 28 धावेची गरज, 28 धावेची गरज आणि 12 चेंडू शिल्लक आपल्याला पाहायला मिळतील. कुठला संघ इथून विजय प्रस्थापित करेल आणि कुठल्या संघाला इथून हार मानावी लागेल, येणारे 12 चेंडू आपल्याला सांगून जातील. एका बाजूला आपण पाहतोय स्वर्गीय मंजुळा स्मृती 11, तर दुसऱ्या बाजूला प्रिन्स देवांश स्पोर्ट्स, असे 2 दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. 3 षटकांची समाप्ती होती. 13ची सरासरी इथपर्यंत मेंटेन केली जाते. आता 14ची सरासरी मेंटेन करावी लागेल आणि 12 चेंडूंमध्ये 28 धावा इथून मात्र एकवटाव्या लागतील. स्ट्रायकर एंड वरती प्रतीक पाहायला मिळतात. ज्या प्रतीकने पहिल्या इनिंग मध्ये आतिशला 0 वरती बाद केलं होतं, असा प्रतीक आपण पाहतोय स्ट्रायकर एंड वरती येतोय आणि बॉलिंग मार्क वरती आतिश पाहायला मिळते. ज्या आतिशने दुसऱ्या षटकामध्ये एका धावेचं षटक फेकलं होतं, असा आतिश बॉलिंग मार्क वरती स्पेलच्या दुसऱ्या ओव्हर मध्ये. इथे कट केलाय, स्क्वेअर कट करायचा प्रयत्न, फटका अप्रतिम आहे. दरम्यान कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल सिंगल. फटका तर अप्रतिम होता, नो डाऊट एट ऑल. आणि सिंगल सोबत टीमची टोटल जाऊन पोहोचली 40 वरती. 11 चेंडू आणि 27 धावेची गरज. स्ट्रायकर एंड वरती रोहन, दुसऱ्या बाजूला बॉलिंग मार्क वरती आतिश बांडे. बेस्ट वर्सेस बेस्ट असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पाहायला मिळतोय. बेस्ट वर्सेस बेस्ट असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना आपल्याला पाहायला मिळेल. कारण एका बाजूला रोहन आहे, दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर आतिश पाहायला मिळतात आणि आतिश रोहनसाठी थोडीशी फील्ड रिस्ट्रिक्शन चेंज करतात. इनसाइड दी सर्कल आपण कॅचिंग पोझिशन मध्ये, शॉट मध्ये थर्ड मॅन, शॉट मध्ये फाईन लेग, शॉट मध्ये पॉइंट, शॉट मध्ये बॅकवर्ड पॉइंट आणि मिड ऑफ पाहायला मिळतोय. यावेळेस फटका चांगला व्ही मध्ये ड्राइव्ह केला आणि त्यानंतर बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावेसाठी स्टँड अँड डिलिव्हर नव्हे तर स्टँड्स मध्ये डिलिव्हर. चेंडू सीमा पार.
येतोय षटकार रोहनच्या बॅटमधून. षटकार, चौकार आणि पुन्हा एकदा षटकार. इंडिव्हिज्युअल रोहन 16 वरती खेळतोय. 3 चेंडूंमध्ये काय बॅटिंग पाहायला मिळतीये. अजून एक मोठा फटका मारायचा प्रयत्न मिस्टर स्ट्रोक. जजमेंट खराब होतं, मात्र चेंडू चालला बॅकवर्ड पॉइंट मध्ये. 2 धावा कंप्लीट होत आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि अशा परिस्थितीमध्ये 3 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 3 धावेच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 49 या आकड्यावरती. बॅटिंग तर अप्रतिम होती, नो डाऊट ॲट ऑल. पहिल्या स्पेलच्या षटकामध्ये फक्त 1 धाव खर्च केली, मात्र त्यानंतर दुसऱ्या स्पेलमध्ये आला आणि आतापर्यंत 3 चेंडूंमध्ये 10 धावा खर्च केलेल्या पाहायला मिळतात. नाखुश असेल अतिश स्वतःच्या गोलंदाजीवरती, कारण पाहायला गेलं तर थोडस स्ट्रगल त्याच्या माध्यमातून आता पाहायला मिळतोय. 49 धावा ज्या मात्र धावफलकावरती लागलेल्या पाहायला मिळतात. 9 चेंडू 18 धावांची गरज आहे. तर याच दरम्यान प्रिन्स देवांश स्पोर्ट्सचे सर्वे सर्वा संघ मालक प्रेमजी खाटेगरे साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं करूया या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष असं स्वागत. उद्योजक, समाजसेवक सन्माननीय प्रेमजी खाटेगरे साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. ॲज अ ओनर आपल्याला ते पाहायला मिळतात. त्यांचं देखील करूया या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष असं स्वागत. कमबॅक होत असताना पाहायला मिळतो आतिशच्या माध्यमातून. येणारे 8 चेंडू आणि विजयासाठी 18 धावेंची गरज असेल. 67 धावेंचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. पहिल्या षटकामध्ये 24 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 1 धाव आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यानंतर रोहनने कमबॅक करून दिला. तिसऱ्या षटकाच्या शेवटच्या 2 चेंडूंवरती एक चौकार षटकार त्यांनी मारला होता. यावेळेस देखील मोठा फटका मारायचा प्रयत्न, फटका फसलाय डाऊन दी बॉल. फिल्डर याचा प्रयत्न करतोय, त्याच्या माध्यमातून जजमेंट खराब आणि चेंडू सीमा पार. 6 धावेंसाठी लक फॅक्टर ऑन करणारा नशिबाचा षटकार. जजमेंट खराब होतं. आरामशीर मी म्हणेल 1 ते 1.5 फूट तो मैदानाच्या आतमध्ये होता आणि अशा परिस्थितीमध्ये जजमेंट थोडस खराब होतं. प्रेझेन्स ऑफ माइंड तो देखील खराब होत असताना पाहायला मिळाला आणि अशा परिस्थितीमध्ये ओव्हर नंबर 4 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि बॅटिंग अप्रतिम पाहायला मिळते. जीवनदान मिळते प्रतीकला आणि त्याच्या बॅट मधून येतोय आतिश बांडेच्या विरोधामध्ये चढवला गेलेला हल्ला आणि बोलतोय प्रतीकचा बल्ला. षटकार आलेला जो मात्र पाहायला मिळतोय. समीकरण अजूनही 12 धावेची गरज. 7 चेंडू आणि 12 असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. आतिशचे षटक थोडस मागणं आतापर्यंत पाहायला मिळेल, कारण 5 चेंडूंमध्ये 16 धावा आतिशने खर्च केल्या. दुसऱ्या बाजूला रोहनच्या माध्यमातून एक षटकार आला. प्रतीकच्या माध्यमातून देखील या ओव्हर मध्ये एक षटकार येत असताना पाहायला मिळालाय. इथे बॅटची कडा लागतीये, भाग्य भी बहादुरों का साथ देती है असं म्हणावं लागेल आणि चेंडू चाललाय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. दिल मांगे मोर आणि आलाय प्रतीकच्या बॅट मधून हा दर्जेदार फोर. चांगला आहे, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. वन मोर बिग हिट, स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. बॉलला फेकून दिलाय मिड विकेट सीमा पार. रोहनच्या बॅट मधून येतोय षटकार.
आणि 2 धावांची गरज. अजून एक, क्या बात आहे. पुन्हा एकदा चेंडू सीमारेषा पलीकडे खेचून मारलेला स्ट्रोक. MSD स्टाईलने सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलेला पाहायला मिळतोय. स्वर्गीय मंजुळा स्मृती 11 या संघाने. वेल प्लेड प्रतीक, वेल प्लेड रोहन, वेल प्लेड राहुल आणि हार्ड लक टफ लक आपण देणार आहोत आतिश बांडे अँड संपूर्ण प्रिन्स देवान स्पोर्ट्स 11 या संघाला. वेल प्लेड ऑल द टीम.